लक्षात घ्या, ही खरी गोष्ट आहे की रमेश घुलेंना दबाव टाकणं, दबावात आलं नाही तर खोट्या गुन्ह्याची धमकी देणं आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीतून त्यांनी केलेलं पाप म्हणजे विलासचा खून, इतकं ब्रुटल, इतकं वाईट विचार कुणाचे असू शकतात? म्हणून मी सांगतोय, कुणी किती जरी प्रयत्न केला तर या घुले कुटुंबाच्या पाठीमागं सबंध शक्ती आहे, एकाची नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांची शक्ती त्यांच्या मागे आहे. त्याच्यामुळे कुणी असा खोटं करायचा प्रयत्न करणार असेल तर ते खोटं सुद्धा आम्ही होऊ देणार नाहीत. ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप होत आहेत त्यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळलेत आणि आमचे सीडीआर चेक करा, काय पाहिजे ते चेक करा, हे केवळ राजकारण केलं जाते असं देखील त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पडलं राजकारण करणं? आमच्यासाठी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. पण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने राजकारण केलं ते निवडणुकीपुरतं नव्हतं, फक्त एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं होतं. आणि आता तुमच्यावर वेळ आली की राजकारण करते, त्यांच्यावर वेळ आली की म्हणायचं ना हे सगळं राजकारण चाललंय. अरे माणूस गेलाय, हॉटेलचा मालक आहे, तिथे एसटी समाजाच्या गरीब पोराला मारतायत, त्याला वाचवण्यासाठी जातोय. ज्याला मारतायत तो काय त्याच्या जातीचा नव्हता, पण त्याला दया माया आली की याला वाचवलं पाहिजे, मारून टाकतील. पण त्यांचा उद्देश विलासलाच मारायचा होता. त्याच्यामुळं आता राजकारणाचा विषय त्यांनीच मध्ये आणून त्यांची अडचण आणखीन वाढवू नये